शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2020च्या पीक विम्याबाबत धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खूप कमेंट येत आहेत की 2020च्या पीक विम्याचं काय झालं. कारण या अगोदरची जी तारीख झाली होती त्या तारखेमध्ये सांगण्यात आलं होतं की 24 एप्रिल रोजी तारीख आहे आणि ती तारीख पण पार पडल्या. शेतकरी मित्रांनो, परत तारीख पे तारीख म्हणायची वेळ धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आहे. कारण खूपच विषय गुंतागुंतीचा होतो की काय असं वाटत आहे. कारण 2025चा पीक विमा याचं पण हिअरिंग चालू, याच्या पण सुनावण्या चालू. त्याच्यानंतर 2020चा पीक विमा याचं पण हिअरिंग चालू, याच्या पण सुनावण्या चालू. धाराशिव जिल्हा हा फक्त सुनावणीत आणि कोर्टाच्या तारकातच जातो की काय. प्रत्येक वर्षी 2020 असो, 2021 असो, आता 2025 असो, प्रत्येक वेळी हा पीक विमा धाराशिव जिल्ह्याचा कोर्टातच असतो. परंतु 4 दिवस लेट होतात, परंतु शेतकऱ्यांना पैसे जास्त मिळावं या अपेक्षेनंच काही गोष्टी बांधलेल्या असतात आणि त्यासाठी प्रयत्न लोकप्रतिनिधीकडून केला जात असतो. शेतकरी मित्रांनो, काल 24 तारखेला धाराशिव जिल्ह्यातील पीक विम्याचं हिअरिंग झालेलं आहे आणि त्या हिअरिंगमध्ये अजून एक तारीख पुढची दिलेली आहे. 1-2 तारखा अजून होतील हे असं वाटतंय. कारण परत तारीख पे तारीख किती तारखा होतील माहीत नाही, परंतु तारखावर तारखा मात्र होत आहेत. ज्या दिवशी या तारखा संपतील, निकाल लागेल, तेव्हाच एक शेतकऱ्यांना आनंदाचे अपडेट येईल. कालच आपण व्हिडिओ घेतलेला होता की धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याबाबत सोमवारी पत्र येणार आहे. त्या पत्रानंतर पुढच्या काय गोष्टी स्पष्ट होतील. त्याचबरोबर 94 कोटीचा लढा जो 2020चा सध्या चालू आहे, त्यासाठी हिअरिंगची पद्धत चालूच आहे. 4 ते 5 तारखा झालेल्या आहेत आणि अजून एक तारीख पुढची ढकलण्यात आली आहे. ती तारीख पण तुम्हाला मी सांगणार आहे. त्याच्या अगोदर शेतकरी मित्रांनो, हा लढा आहे 94 कोटी रुपयाचा. 134 कोटीला कुठलीही स्थगिती नाही. 134 कोटी जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या नावे खातं काढून त्यांच्या नावावर पैसे टाकण्यातही आलेले आहेत. परंतु ते 134 कोटी का अडकावलेत हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. याचं स्पष्टीकरण लोकप्रतिनिधींनी द्यावं. कारण त्याला काही अडचण नसताना ते 134 कोटी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकायला काय हरकत आहे, अशी अपेक्षा सर्व शेतकरी वर्गातून होत आहे. त्यामुळं 134 कोटीबाबत तरी अगोदर लवकरात लवकर निर्णय घ्यावा. कारण खरीप 2026 येत आहे. लोकांना बियाणं, शेतीची नांगरणी या सर्व गोष्टीसाठी आता सध्या पैशाची गरज आहे आणि याच योग्य वेळेला राज्य शासन असो, कोर्टामार्फत असो किंवा लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून कोर्टाचा निकाल ज्या दिवशी लागेल तेवढी लागेल, परंतु सध्या तरी 134 कोटी रुपयाचं वाटप होणं अपेक्षित आहे. कारण या 134 कोटीच्या वाटपामुळे शेतकऱ्यांना सध्या खत, बियाणं, शेतीची मशागत असो या गोष्टी तरी शेतकऱ्यांना करता येतील. कारण 2025चा पीक विमा हा संपूर्ण राज्यात वाटप चालू आहे, परंतु धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप नाही आहे. त्यामुळे हे शेतकरी सध्या अडचणीत आहेत. त्यामुळे 134 कोटी रुपये जे आलेले आहेत ते शिल्लक आहेत, त्याला कुठल्याही प्रकारची स्थगिती नाही. ते तरी पैसे शेतकऱ्यांना वाटप व्हावे अशी अपेक्षा सर्व शेतकरी वर्गातून होत आहे. आणि आता सध्या जे हिअरिंग झालेलं आहे काल 24 तारखेचं, त्याच्यामध्ये 6 तारीख म्हणजे 6 मे ही पुढची तारीख देण्यात आलेली आहे. त्यामुळं 6 मेला काय होणार आहे हे पाहणं गरजेचं आहे. त्या दिवशी तर कमीत कमी शेतकऱ्यांच्या बाजूनं निकाल लागेल, हिअरिंग संपेल या अपेक्षा आहे. पाहूयात नेमकं काय होते. त्याबाबत कुठली जरी अपडेट आली तर लागलीच चॅनलवर व्हिडिओ येईल. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.